श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर मी आज काय केलेलं आहे, एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे आणि छोटे वाटी आहेत 3, त्या भरून 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. आणि ह्या डाळ आणि तांदूळ मी काय केलं, मिक्स करून घेतलेत आणि नंतर ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता इथं माझे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे धुतलेले डाळ तांदूळ काय करायचं, थोडा वेळ झाकून ठेवायचे, म्हणजे बाजूला ठेवून द्यायचे. आता ही छोटी प्लेट झालती, आता मोठ्या प्लेटीने मी ती छान झाकून ठेवलेले आहेत. नंतर इथं अर्धी पेंडी मी पालकाची काय केलं होतं, स्वच्छ निवडून घेतली होती आणि धुवून घेतलेली आहे. आणि ती पण काय करायचं, बारीक चिरून घ्यायची आहे पालक पण. आता इकडं काय केलं, गॅसवर मी कुकर मांडून घेतलं आहे. त्यामध्ये मी काही प्रमाणात तेल घातले आणि काही प्रमाणामध्ये तूप घातले. मी अंदाजेच अगदी तेलाच्या किटलीतल्या 2 पळ्या तेल घेतले आणि तूप मात्र मी अंदाजेच घातलेलं आहे. तेल आणि तूप छान असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलं, जिरं घातलं आहे. जिरं घातल्याच्या नंतर मोहरी घातली आहे. जिरं मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये काय केलं आहे, मी आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं मी खलबत्त्यामध्ये, तो घातला आहे. आणि आलं लसूण छान परतले गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे, 3-4 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, लाल बुंदा अशा. नंतर त्यामध्ये कांदा घातला आहे. एक मोठा कांदा मी उभा असा चिरून घेतला होता, तो घातलेला आहे. कांदा काय करायचं, त्या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, एकदम मस्त परतून घ्यायचं आहे, एकदम तांबूस रंगाचा होईपर्यंत. नंतर मी इथं काय केलं होतं, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते, ते तुकडे पण घालायचे आहेत कांद्यामध्ये. तेही छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि नंतर मी काय केलं होतं, इथं मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते घालायचे आहेत फोडणीमध्ये. आणि तेही छान परतून घ्यायचे आहेत कांद्याबरोबरच. कांदा आणि टोमॅटो, त्यानंतर हिरवी मिरचीच्या तुकडे, हे छान असं काय करायचे, परतून घ्यायचे. आणि हे परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, कढीपत्ता घालायचा आहे. हा फ्रेश असा ताजा मस्त असा कढीपत्ता आहे. आणि कढीपत्ता ही छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, हे आपण बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे. ही पालकाची भाजी जी आपण बारीक चिरून घेतली होती की नाही, ती घालायची आहे आणि तीही छान फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. अजिबात तिचा कच्चेपणा दूर होईल अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये. आता आपली पालकाची भाजी इथं छान अशी परतून झालेली आहे. पूर्ण कच्चेपणा दूर व्हावा इथपर्यंत पालकाची भाजी आपण इथं परतून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये हळद घातली आणि इथं धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत ना, त्यामुळं लाल तिखट पण मी थोडंसंच घातलेलं आहे. नंतर ते छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपलं तांदूळ आणि डाळ कितपत आहे या अंदाजानुसार काय करायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता मीठ आणि तिखट सर्व फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचे सर्व मसाले. आणि आता मग ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण जो भिजवत घातलेला तांदूळ आणि डाळी होत्या की नाही, त्या घालायच्या आहेत धुवून घेतलेल्या. आणि छान असं फोडणीमध्ये ते डाळी आणि तांदूळ परतून घ्यायचं आहे. एकदम मस्त सगळं फोडणी आणि तांदूळ एकजीव होईल अशा पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं त्या फोडणीमध्ये.
आणि नंतर त्यामध्ये मी काय केले, आता तेवढं प्रमाण जे तांदळाचं आणि डाळीचं घेतलं होतं की नाही, त्याच्यासाठी मी काय केलं, इथं 3 तांबे पाणी घातलेलं आहे. तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलेलं असेल, तर आपण आज बनवतो आहे पालक डाळ खिचडी. तर पाणी मी 3 तांबे घातले की जेणेकरून मस्त अशी रसरशीत अशी खिचडी तयार होईल आपली पालकाची. आता काय करायचं, हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि शेवटी काय होतं, मुलांना कोणताही पद्धतीची खिचडी करायची झाली की आमच्या घरामध्ये मॅगी मॅजिक मसाला लागतो. जर टाकलं तर मुलं फार आवडीने खातात. शेवटी मी ह्याच्यामध्ये मॅगी मॅजिक मसाला घातला आहे. आणि नंतर काय करायचं, याचं झाकण लावून घ्यायचं कुकरचं आणि मस्त अशा 3 शिट्ट्या करून घ्यायचे की जेणेकरून आपलं डाळ तांदूळ एकदम गाळ असा शिजला जाईल. आता इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफ पण गेलेली आहे. आता आपण उघडून पाहूयात. तर पाहू शकता तुम्ही किती छान मस्त मऊसूद असा तांदूळ आणि डाळी अशा शिजलेल्या आहेत. अगदी पाहता क्षणीच मस्त असा घमघमाट सुटलेला आहे घरामध्येही. आणि आता शेवटी याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घातल्याच्या नंतर आता आपण सर्व करूया. तर अशा पद्धतीची डाळ खिचडी, पालक डाळ खिचडी, सोबत पापड, कांदा असला पाहिजे आणि वरून अशी तुपाची मस्त अशी धार आणि मस्त असा त्याच्यावर ताव मारायचा. काय लागते म्हणून सांगू, तर अशा पद्धतीची डाळ खिचडी तुम्ही पण करून पहा. तर ही पालक डाळ खिचडी तुम्ही पण करून पहा आणि हो कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.